या इंटरव्ह्यूचं नाव आहे लास्ट क्वेश्चन. हाय हॅलो नमस्कार. खटपटीचा आरजे प्रशांत तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की फर्स्ट क्लास दाभाडे आता खास हा मूवी आपल्या इथे रिलीज होणार आहे आणि याची उत्सुकता आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि हेमंत सरांनी हा मूवी डिरेक्ट केलाय म्हटलंय तर विषय संपला. तिथं आपण तो मूवी बघायलाच गेला पाहिजे. तर सर मला आधी तुम्हाला विचारायला आवडेल की फॅमिली बद्दलच एखादा असा मूवी करावा असं म्हणजे तुमच्या डोक्यात का आलं? काही इन्सिडेंट झाला होता की असंच म्हणजे काही आधीपासून ठरलेलं होतं की एक असा मूवी झाला पाहिजे? मी तुला एक प्रश्न विचारेन, तू मला आधी उत्तर दे की बिफोर कोविड येस. तुझं फॅमिली बद्दलचं मत काय होतं आणि आफ्टर कोविड तुझं फॅमिली बद्दलचं मत काय? ओके. मला हे कळालं की आता समजा माझे वडील आहेत आणि आत्ता ते माझ्या सोबत आहेत. नाही समजा मी कामात आहे आणि मी त्यांचा कॉल उचलला नाहीये, बट त्याच्यात मला सिच्युएशन कळाली की आत्ता असलेला माणूस थोड्या वेळाने नसू शकतो, तर ती किंमत आहे. तर मग मी त्यांचा फोन कधीही आला तरी तो उचलतोय आता. हा बदल आहे माझ्यात, म्हणजे हा सगळ्यात बाबतीत आहे माझ्या. आमच्यातही म्हणजे माझ्यातही हा बदल झाला की जास्तीत जास्त वेळा कनेक्टेड राहिलं पाहिजे. कधीतरी असा वेळ आणली पाहिजे आपण की एकत्र फॅमिली काहीतरी सेलिब्रेट करते. येस येस. मग बाहेर जाणं असेल, जशा पद्धतीने आपल्याला जमतंय आपण एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवला पाहिजे. बरोबर. आपण हे विसरून गेलोय एकमेकांना विचारणं की तू ठीक आहेस ना, जे कोविड नंतर माझ्या लक्षात आलं. आणि मग ओके. मला असं लक्षात आलं की कितीतरी लोकांनी आपल्या जवळची माणसं गमावली Yes, आणि yes. ती पुन्हा नाही येणार आहेत. बरोबर. आणि मग तेव्हा किंमत कळते आपल्या आजूबाजूच्या माणसांची. आणि फक्त फॅमिली नाही, मित्रही Yes, आहेत yes, yes. आयुष्यात. असे मित्र पण आहेत की नाही ह्यांच्याशी म्हणजे तीही आता फॅमिलीच आहे ना, मित्र सुद्धा बरोबर. फॅमिलीच होऊन जाते एका पॉईंट नंतर. सो त्याच्यामुळे त्या सगळ्यांना जोडून राहायला पाहिजे. जेवढं शक्य आहे तेवढं प्रेम केलं पाहिजे एकमेकांवरती. आज आहोत उद्या नाही आहोत, बरोबर. आपल्या हातात काहीच नाहीये. नाही. आणि ह्याच थॉटनी हा सिनेमा डोक्यात आला की आपण एक क्लीन फॅमिलीला एकत्र आणणारा सिनेमा बनवावा आणि म्हणून फर्स्ट क्लास दाभाडे. ओके. मस्त कॉन्सेप्ट आहे सर. मिताली मॅम, आता हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच जणांनी जरी विचारला असेल तरी सुद्धा मी पुन्हा एकदा विचारतो की तुम्ही आज या फिल्म मध्ये एकत्र काम करताय, सिद्धार्थ सर आणि तुम्ही, काय फिलिंग्स आहेत? मी तुला सांगू का, असं एक नवीन नवीन आपण रिलेशनशिप मध्ये जातो तेव्हा कशी Yes, एक yes. धाकधूक असते की समोरचा कसा असेल, आपलं पटेल ना छान. तशी सेम धाकधूक होती मला. कारण सिद्धार्थ नवरा म्हणून माहितीये, को ऍक्टर म्हणून माहिती नव्हता. आणि इतक्या म्हणजे आम्हाला खूप वर्ष एकत्र काम करायचं होतं, पण इतक्या वर्षांनी Yes. सरांच्याच फिल्ममध्ये काम करायचा योग आला. त्याच्यामुळे ते एक्सप्लोरेशन मध्येच मज्जा होती. आणि मज्जा तर केलीच, पण असं सिरियसली छान एकत्र काम करून पण खूप समाधान वाटलं. ओके ओके. राजश्री मॅम, आता आपण तुमच्याकडे वळूया. तुम्ही जास्त वेळ तुमचा घेणार नाही. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हा संपूर्ण मूवी ज्यावेळेस तयार होत होता त्यावेळेस तुमची फॅमिली ही जी काही संपूर्ण होती मूवीमध्ये, तुम्ही टीम कशी? मला सिनेमा करताना सुरुवातीला हे असं वाटलं नव्हतं की ही फ्रेंड्स बिकमिंग फॅमिली वाली स्टोरी होईल. येस येस. पण मी पण जसं आम्ही लोकांना सांगतोय की तुम्हाला ह्या सिनेमांमध्ये हा सिनेमा बघताना तुम्हाला असं जाणवेल की अरे माझ्या ना फॅमिलीमध्ये ही अशी एक व्यक्ती Okay. आहे, माझी मावशी अशी, माझी काकू अशी आहे. तर हा सिनेमा करताना पण आम्ही पूर्ण वेळ एकत्र घालवला होता. तो जो महिनाभर एकत्र होतो आम्ही, तर तेव्हा माझं असं व्हायचं, कारण ऍक्च्युअल फॅमिली पासून वेगळे राहून आम्ही हा फॅमिलीचा चित्रपट बनवत होतो. त्यामुळे आपली एक सवय असते की तिथे जे आहे त्यांच्यामध्ये आपण एक मैत्रीण शोधतो, त्यांच्यामध्ये आपली एक आई शोधतो, त्यांच्यामध्ये एक वडिलांसारखं कोणीतरी शोधतो, एक मोठी बहीण, मोठा भाऊ. तर ह्या फिल्मनी मला ते सगळं दिलं आणि मला एकदाही असं वाटलं नाही की मी माझ्या फॅमिली पासून लांब राहते, कारण ही मला फॅमिली मिळाली होती. आमचं एक सख्य जमलं होतं. त्यामुळे उत्तम एक्सपिरियन्स होता. आणि ह्यापेक्षा जास्ती मला शिकायला भरपूर मिळालं, कारण हेमंत सर जे इतके ते माणूस म्हणून जितके चांगले आहेत तितकेच ते अत्यंत कौशल्य असलेले दिग्दर्शक आहेत. त्यामुळे आम्ही सेटवर मी वाचून जायचे सीन एक डोक्यात ठेवून गोष्ट की अच्छा हा असा असेल आणि इतकं हे सोपी कोरिओग्राफी असेल त्याची, कारण सोपा वाटतोय सीन. आणि तिथे गेल्यावर एक वेगळाच कॅमेराचा सेटअप लागलाय आणि कॅमेरा असा इथून येणार आहे, तिथे जाणार आहे, मग तो असा एक मोठा शॉट त्यांनी डिझाईन केलेला असायचा. त्यामुळे एक मला शिकवलं त्यांनी की खूप ठरवून जायचं नाही, एक बेसिक तयारी करून जायचं
आणि बाकी सगळं डिरेक्टरवर सोपवायचं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही हा सिनेमा बनवलेला आहे. ओके, थँक्यू. सर, मला परत तुमच्याकडेच यायला आवडेल. मला एक मुलगा म्हणून तुम्ही म्हणजे मला असा प्रश्न विचारायला आवडेल की एक फॅमिलीचाच एक हा सिनेमा आहे. तर आपण बघतो आपल्या घरात, इव्हन माझ्याही घरात त्या गोष्टी घडतात. तर एखादा बाप एखाद्या मुलीसोबत जास्त कनेक्ट असतो, पण मुलगा तेवढा कनेक्ट होत नाही. त्यामागे तुम्हाला कधी असं वाटलंय की काय मुलांमध्ये गोष्टी कमी पडत असतील की ते तितकं वडिलांसोबत फ्रेंडली राहू शकत नाही जेवढं आईसोबत असतात? आपल्या आयांनी आपल्या वडिलांना ज्या पद्धतीने वागवलंय, हम्म, जे त्यांचे हालहाल केलेत आयुष्यभर, येस. आपल्या तालावर नाचवलंय, त्यामुळे त्यांना असं होतं की कुठल्या तरी स्त्रीशी माझे प्रेमाचे संबंध असू देत. येस. त्यामुळे ते आपल्या मुलींमध्ये प्रेमाचे संबंध शोधतात. यामध्ये मुलांची काहीही चूक नाहीये. मुलांनी आहे तसं राहावं, मला सगळ्या काहीही वडिलांच्या problem. टाळ्या ऐकू येतात. दॅट्स इट, हेच उत्तर आहे. ओके, ठीक आहे आतापर्यंत तरी. मला याच्यानंतर आणखीन एक असा प्रश्न विचारायला आवडेल. हा प्रश्न मी नेहमी विचारत असतो. तुम्ही कामानिमित्त खूप बऱ्याच वेळा फॅमिलीला सोडून तुम्हाला राहावं लागतं. सो आज या व्हिडिओ मार्फत तुम्ही तुमच्या फॅमिलीला काय सांगाल की त्यांच्यामुळे तुम्हाला म्हणजे काय गोष्टी हे करता आल्यात? कोणीही रॅन्डम उत्तर देऊ शकता याचं. म्हणजे आपण Thank you म्हणू आई शकता वडिलांना तुम्ही. Yes, आपण yes. आई वडिलांना खूप ग्रँटेड घेतो येस. की काय आई वडीलच आहेत, त्यांना तर करायचंच आहे आपलं सगळं, ह्याच्यात काय मी मोठा तीर नाही मारला. पण मला आता या व्हिडिओच्या निमित्ताने मला खरंच ना खूप मनापासून थँक्यू म्हणायला आवडेल माझ्या आई वडिलांना. कारण त्यांनी ना प्रत्येक बाबतीतच जो सपोर्ट दिलाय आणि जसं त्यांनी मला वाढवलंय, जे संस्कार त्यांनी केले, त्याच्यामुळे मी आज जी आहे ती आहे आणि आज Yes. मी इथे आहे. तर मला मी खरंच खूप खूप थँक्यू म्हणावं असं वाटेल, बाकी काही नाही. राजश्री मॅम, तुम्हाला? मला माझ्या आईला हे सांगायला आवडेल की मी कधी फोन उचलला नाही तर लगेच एडी किंवा प्रोडक्शन टीमला फोन करू नका. सर, यावेळेस तुम्हाला आले होते का? कारण मी थँक्यू ऍक्च्युली तिला इतक्यांना म्हणते, कारण मला पदोपदी ही जाणीव होते की तिच्याशिवाय माझं पानही हलत नाही, आईशिवाय काय, बाबाशिवाय काय. आणि थँकफुली आत्ता जरी जसं तुम्ही म्हणालात Yes, yes. की आम्ही ट्रॅव्हल करत असतो कामानिमित्त, आता पण आम्ही बाहेर आलोय, पण आम्ही सतत कॉलवर अवेलेबल असतो किंवा सतत एक अच्छा मी इथे पोहोचले, हा इथे तयार झाले, हा आता रेडी आहे, आता इंटरव्ह्यू आहे, तर सतत एक फोटो पाठवत असतो. तर ते जे माध्यम आहे त्याचा पुरेपूर आम्ही वापर करतो. म्हणून मी आईला सांगितलं आता की अजिबात आमची काही ताटातूट होत नाही. फक्त मी आता इंटरव्ह्यू मध्ये असताना फोन नाही उचलला की ती लगेच इथे जी आमची डिरेक्शन टीम आहे ते सगळ्यांचे तिच्याकडे नंबर्स आहेत आणि ती सतत त्यांना फोन लावत असते. आणि कोणीतरी मला नेहमी दर तासाला येऊन सांगतं, राजश्री तुझ्या आईला फोन कर, अगं तू काय करतेस. तर थँक्यू तर मी म्हणतच असते, पण हे एक आहे. ओके. सर, तुम्ही बोलू इच्छिता याच्यावर? काय आपण परत तेच आहे, आपण मला असं वाटतं की थँक्यू, सॉरी, जे काही म्हणायचंय ते म्हणून घेऊया, येस. पण एकमेकांशी डायलॉग ठेवला पाहिजे, एवढं ना. येस, येस. थँक्यू सो मच. मला याच्यानंतर एक छोटासा क्वेश्चन असेल की आम्ही प्रेक्षक म्हणून नेहमी मूवीज पाहतो. आम्ही जॉब करताना आम्हाला बॉसचं प्रेशर असतं. आम्हा सर्वांना एक क्युरियोसिटी आहे की ज्यावेळेस सेटवरती पण एक बॉसगिरी असते का? म्हणजे लाईक तुम्हाला तेवढं दडपण असतं का एक थोडंफार? म्हणजे ते माझ्याविषयी येस, 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 असं म्हणू शकतो आपण. सर तुमच्यासोबत कसे होते? असाच प्रश्न, माझं असं उत्तर थोडं वेगळं आहे Yes. याला घेऊन. कारण मी जसं म्हटलं की सरांची खूप जुनी ओळख आहे आणि तो मी भाऊच मानते त्याला, मी त्याला भैया म्हणते. त्याच्यामुळे ना त्याच्याबरोबर जरा दोस्ताचं नातं आहे माझं. पण मला सेटवर जो एक आमचा बॉस होता त्या बॉसची मला इतकी भीती वाटते, म्हणजे ती मला सेटवर तर वाटायचीच, पण ती मला इन जनरल आयुष्यातही वाटते. ती म्हणजे आमच्या निर्मात्या क्षिती जोग, त्यांची जी एक भारदस्त पर्सनॅलिटी आहे त्याला बीटच नाहीये. त्याच्यामुळे तिचा म्हणजे आवाज वाढवायची तिला गरज पडत नाही. तिचं एक फक्त मिता रेडी एवढं विचारलंय, हो शिवाय पर्यायच नसतो. ओके. मी ऍक्च्युली याला मम म्हणेन, कारण हे असंच आहे, तिचं असं कुठून तरी असं की एक अटेन्शन एक होतच शरीराचं, आपोआप सगळे मसल्स असे ताट होत.
पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता. खूप म्हणजे ते डिरेक्टर म्हणून ते खूप सिन्सिअर आहेत आणि त्यांचं एक ठरलेलं असतं की त्यांना काय हवंय आणि ते मिळेपर्यंत टेक वर टेक आणि ते तुम्हाला डिरेक्ट करतातच तसं आणि ते तुमच्याकडनं ते काम व्यवस्थित काढून घेतात. त्यामुळे यू जस्ट हॅव टू सरेंडर. ओके सर, एक लास्ट क्वेश्चन की आता यांनी तुमच्याबद्दल तर सांगितलं. मगाचपासून माहिती ना किती वेळा म्हटलंयस ना. या इंटरव्ह्यूचं नाव आहे लास्ट क्वेश्चन. एक लास्ट सर, मला आता विचारायला आवडेल की यांनी तुमच्याबद्दल बोललाय, यांच्याबद्दल मला फक्त ऐकायला आवडेल की चिडकं कोण आहे, मस्ती करणार कोण आहे आणि कोण सेटवरती सारखं म्हणतं की मला भूक लागली भूक लागली. आता थोडंसं नंतर करूया. नाही, उलट आहे. मिताली जी आहे वाटलंच मला. ती कायम म्हणते मला भूकच नाहीये, खावंसच वाटत नाही, म्हणजे माझी ना आता इच्छाच मेलेली आहे वगैरे. इथपर्यंत गेलेली असते ती. नाही आता अगदी म्हणजे नको ते वगैरे. पण ते जे आणलंय नको ते म्हणून ते दुपटीनं खाणारी व्यक्ती म्हणजे मिताली आहे. Yes. म्हणजे ते सगळं ते बाजूच्या ताटातलं हा, स्वतः घेणार नाही, ती डिनायल मध्ये राहणार अख्खं जेवण. तिला काय मानसिक हे आहे माहिती ना समाधान, मी नाही वाढून घेतलं, तुझ्या ह्याच्यातलं मी 2 घास खाल्ले, जे की त्या ऍक्च्युली माझ्या ताटात मी 2 घास खाल्लेले असतात आणि तिने कसं रे माझं जेवण काढतात रे, काय जेवण नाही बोलायचं. बाळा, जेवण नाही. आज मी तिला जेवण नाही अत्यंत तुझं. प्रेमाने घासही भरवला, इतका तो छान छान जेवण होतं. आणि राजसी जी आहे ते या ग्रुप मधलं सगळ्यात छोटं बाळ आहे. मला असं वाटतं की वय वाढेल तशी तिची अजून अजून समज वाढेल. Okay. तिला कळेल की सेटवरती एवढ्या पण लहान बाळासारखं नाही वागायचंय आपण, पण ती शिकेल. आम्ही सुद्धा जेव्हा सुरुवातीला काम सुरू केलं तेव्हा आम्हाला तरी काय समज होती, आमच्यापेक्षा खूप जास्त समज तरीही तिला आहे. सो ती शिकेल. अत्यंत टॅलेंटेड आहे ती आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला कळणारच आहे 24 जानेवारीला. ओके, थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा हा खास वेळ दिला आणि नक्कीच आम्ही सर्वजण हा मूवी बघूयात. आणि झिम्मा देखील आम्हाला OTT वरती बघायचा आहे. ही माझ्या पर्सनल आईची देखील रिक्वेस्ट आहे, आमची सर्वांची रिक्वेस्ट आहे. येस, म्हणून तुमच्या मार्फत ही रिक्वेस्ट खरंच. जिओ स्टुडिओज यांच्यापर्यंत आपण पोहोचवूया. येस येस जिम्मा 2 लवकरच त्यांनी OTT वर आणूया अशी विनंती या व्हिडिओ मार्फत जिओ स्टुडिओजला करतो. थँक्यू Thank सर, you, thank थँक्यू. you.